भारतीय जनता पार्टी दिंडोसी विधानसभा में युवा मोर्चा सचिव संकेत नलावड़े द्वारा कुरार गांव के जरूरतमंद विद्यार्थियों को नोटबुक व वरिष्ठ नागरिकों को छतरी वितरण किया गया। इस अवसर पर एमएलसी राजहंस सिंह समेत भाजपा के तमाम नेता व कार्यकर्ता उपस्थित थे। कार्यक्रम को संबोधित करते हुए भाजपा नेताओं ने विद्यार्थियों, वरिष्ठ नागरिकों व जनता को हर संभव मदद का आश्वासन भी दिया। मार्गदर्शन कोणाला नाही पाहिजे, सर्व आघातात झालेला बसलेले लोक आहेत आणि याच्यासाठी लोक आलेले आहेत। हे मार्गदर्शन नेता करत राहतात आणि करून निघून जातात। कृती करणारा माणूस, भाषण नाही कृती करणारा माणूस असे संकेत नलावडे आहे। आपल्या दिंडोशी विभागाचे मंडल भारतीय जनता पार्टी मंडलचे अध्यक्ष राजहंस सिंह, आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष शुक्लाजी आणि महामंत्री आमचे राऊत साहेब, एक सकाळी राऊत देतो, एक दिवसभर राऊत देतो। एक राऊत सकाळी 10 वाजता टीव्ही उघडला की कोणी येणार, मुंबा बंद करणार, आमचा राऊत दिवसभर। आणि शिंदे काका आणि अरविंद आणि हा कार्यक्रमाचं आयोजन करणारे आयोजक आपले संकेत नलावडे, एक चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात और ये लोगों के लिए व्यवस्था होनी ही चाहिए। एक अच्छा कार्यक्रम, ये हर साल पहले हमसे मोहित कंबोज होते थे, राबवत होते। आपला वारसा त्यांनी संकेत नलावडेला दिलेला आहे की मी गेल्यानंतर माझा सर्व वारसा। मैं ज्यादा न बोलते हुए मंच पे और भी जो भी लोग थे जिनका नाम छूट गया, सभी सम्मानित लोगों का मैं प्रणाम करते हुए आप लोगों को इतना कहना चाहूंगा, भारतीय जनता पार्टी सेवा करणारी पार्टी आहे। आमचे पंतप्रधान मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास। वो किसी भी प्रांत का हो, किसी भी भाषा का हो, किसी भी जाति का हो, सभी का विकास होना चाहिए। सबको साथ में लेकर चलने का काम कर रहे हैं भारतीय जनता पार्टी को। मैं समझता हूँ लोग ज्यादा से ज्यादा तादाद में यहाँ पर आए हैं, बच्चे भी आए हैं, सबको इसकी आवश्यकता है, इसलिए आए हैं। मैं ज्यादा आपका समय न लेते हुए जास्त वेळ घेणार नाही, डायरेक्ट आता हे वाटपचा कार्यक्रम घेणार। नलावडेजी आपण मला इथे बोलवला, जे मान सन्मान दिला त्याच्यासाठी मी आपला आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मी आभारी आहे। धन्यवाद, जय हिंद। 2018 पासून आमचे दिंडोशी विधानसभेचे नेते माननीय मोहित कंबोज साहेब यांनी या ठिकाणी सर्व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटपचा कार्यक्रम साल 2018 पासून या ठिकाणी चालू केला। तोच कार्यक्रम सातत्याने आम्ही पुढे नेत असताना या दिंडोशी विधानसभेतल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपचा कार्यक्रम आणि वही वाटपचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत। आत्ताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्य जे मिळालं हे वॉर्ड क्रमांक 37 मधनं 3200 मतांचं मताधिक्य महायुतीचे उमेदवार श्री रवींद्र वायकरजी यांना विजय करण्यासाठी मिळालं। त्याबद्दल मी या विभागात राहणाऱ्या सर्व मतदारांचे, मोदीजींवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असाच हा कार्यक्रम अविरतपणे यापुढेही चालत राहावा एवढीच मी गणेशाचरणी प्रार्थना करतो। मागील 5 वर्षापासून आपण हा कार्यक्रम सातत्याने इकडे करतोय। स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे।
जी लोक सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, माननीय नरेंद्र मोदींजींवर विश्वास ठेवून, देवेंद्र फडणवीसजी आणि या ठिकाणचे आमदार सन्माननीय राजन सिंगजी यांच्यावर विश्वास ठेवून जे खंबीरपणे लोक आपल्या मागे उभी राहिलेली आहेत, त्यांच्यासाठी एक सेवा म्हणून मी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे. याचा मला अतिशय आनंद होत आहे. त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. आपली जी क्षमता आहे त्या प्रकारे आपण करतोय. आता जे नाही करत ते का नाही करत हा प्रश्न मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. पण मला आनंद वाटतो की मी माझ्या लोकांमध्ये जातो, जी लोक माझ्यासाठी सातत्याने या ठिकाणी येतात, मला मदत करतात, माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात, त्यांना मदत करायला मला बरं वाटतं. आणि जो हा वारसा आम्ही चालू ठेवलेला आहे, माननीय मोहित कंबोज साहेब यांनी आम्हाला जो वारसा या ठिकाणी दिलेला आहे तो आम्ही पुढे नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी माझ्याबरोबर सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माझ्यावर खंबीरपणे उभे आहेत. आमच्या वॉर्डचे अरविंद कलकुटकर झाले, महादेव शिंदे काका झाले, पियुष पटेल, परीक्षित पांडे, आनंदवाडी मित्रमंडळ, शिवाजीनगर मित्रमंडळ, मंगलमुखी मित्रमंडळ या सर्व प्रभागात राहणारी सगळी नागरिक आहेत त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.